बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांनी अंबरनाथ महावितरण व अडानीच्या स्मार्ट मीटर विरोधात ग्राहकांच्या विविध समस्या सोडवण्यात होणारा विलंब याच्या निषेधात दिनांक 18 जून 2026 रोजी भव्य धडक मोर्चा व आंदोलन करण्यात येणार आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अदानी कंपनीचा मीटर बसविण्यास सक्ती कोणीही करू शकत नाही याची ग्वाही दिल्यानंतरही महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादितच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदार दमदाटी करत मीटर लावत आहेत। या संदर्भात अंबरनाथमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यास सक्ती बंद करा, वीज बिलातील अन्यायकारक दर रद्द करा, वीज ग्राहकांना पारदर्शक आणि न्याय व्यवस्था द्या, मनमानी कारवाई थांबवा व स्वागत कक्ष सुरू करा अशा विविध मागण्या संदर्भात आज 15 जून रोजी महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेश भांबर यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली। तसेच आपल्या कार्यालयामार्फत नागरिकांना होत असलेल्या त्रासाला कंटाळून 18 जूनला अंबरनाथ पश्चिम फातिमा मैदान कैलाशनगर ते महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे स्थानिक नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी सांगितले। तसेच महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक यांच्यासह सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने या आंदोलनात सामील होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचे आवाहन नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी केले। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ मध्ये गेल्या 6-7 महिन्यापासून स्मार्ट मीटर लावण्याचं काम सुरू आहे। त्याचा विरोध करण्यासाठी परवा 2 दिवस पूर्वी एमएससीबी कार्यालय स्टेशनला गेलो असता तिथं माझी आणि त्यांची बाचाबाची झाली आणि त्यांनी माझ्यावर गुन्हा देखील दाखल केला। पण स्मार्ट मीटर हा सक्तीने आपण लावू शकत नाही। जनतेने तुम्ही विश्वासात घ्या आणि ज्याची परवानगी असेल त्यांनाहीच तुम्ही मीटर नवीन बदलून द्या असं आदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंनी दिला आहे। तरी सुद्धा हे लोक काही गरिबांवर आणि जे लोक काही बोलत नाही त्यांच्यावर ते लोक सक्तीने ते मीटर बदलत आहेत। आता एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका क्रमांक 5591 2023 टाइम 2023 ला त्यामध्ये न्यायालयाने असा आदेश स्पष्ट निर्देश दिले आहेत की ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात येत नाही। हा मी बोलत नाही, हा आपल्या मुंबईचे हायकोर्ट आहे तिथं हे याचिकाचा निर्णय आलेला आहे। सध्याचं मीटर BIS हा मान्यता प्राप्त आहे। हे BIS हे यांचंच आहे, जसा ISI असतो तसा यांचं एक BIS आहे की यावर जे BIS चा स्टॅम्प असेल तर हा मीटर योग्य आहे। सर्वांचे मीटर BIS चेच आहेत, तरी सुद्धा हे स्मार्ट मीटर वाले जबरदस्तीने गुंड प्रवृत्तीचे लोक यांच्या सोबत असतात। 15-15, 16-16 लोकांचा झुंड या सोबत असतो आणि ते लोक येऊन मीटर बदली करतात। आता काल किंवा परवाच 48 तासाचा एक नोटीस बजावलेली आहे, एका मोबाईलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे एक नोटीस सगळ्यांना आलेली आहे। पण ही नोटीस ही नियमबाह्य आहे। नियम काय बोलतो 2021 साली नियम काय यांना बोलतो की 15 दिवसापूर्वी यांना लेखी कंझ्युमरला द्यायचंय आणि कंझ्युमरनी जर हो बोलला तरच तो मीटर त्यांना बदली करायचंय। पण ते लोक तसं न करता जबरदस्तीने ते लोक मीटर बदलत आहे। 2023 चा कलम 55 नुसार जर मीटर कार्यरत असेल, बरोबर असेल तर मीटरला हात लावता येत नाही असा स्पष्ट निर्देश आपल्याकडे त्यांचे पुरावे आहेत। आणि हेच पुरावे दाखवण्यासाठी आज रोजी भांबरे साहेबांना मी भेटायला आलेलो आणि यांना मी सांगितलेलं आहे येणाऱ्या गुरुवारी कैलाशनगर येथे जे हिंदू स्मशान भूमी आहे त्या भूमी समोर सगळ्यांना जमा व्हायचे आहेत। तिथून आपण MSCB कार्यालयावर एक धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। स्मार्ट मीटर विरोधात त्यांनी जे आळीरावची भाषा करतात त्यांच्या विरोधात स्वागत कक्ष आपल्याला भेटावं त्यासाठी। तसेच आता सध्या पावसाळा सुरू होणार आहे आणि त्या पावसाळ्यामध्ये एक आपल्याला त्यांचा एक पर्सनल मोबाईल नंबर हवाय। या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी, या सगळ्यांचा उत्तर घेण्यासाठी आपण येणाऱ्या 18 तारखेला 18 जून गुरुवारी कैलाशनगर समोर असलेला स्मशानभूमी रोडवर आपल्याला जमा व्हायचे। तिथून चालत तो मोर्चा कैलाशनगर वरून ते MSCB कार्यालयावर जाणार आहे। लोकांना एक नम्र विनंती आहे, आपलाही उद्रेक आपण बाहेर करा। व्हॉट्सअप माध्यमाद्वारे आपला भारत हा आजाद झालेला नव्हता, तर आपल्याला व्हॉट्सअप मधून, सोशल मीडिया मधून बाहेर यायचंय, रस्त्यावर उतरायचंय। आपला रोष, आपला उद्रेक त्या दिवशी आपण गुरुवारी
MSCB कार्यालय समोर आपण उद्रेक काढणार आहे। तरी लोकांना नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये सहभाग व्हा। धन्यवाद।